संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी महिलांचं प्रमाण जवळपास निम्म आहे. महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे. पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही. आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी झगडावं लागतं, लढावं लागतं. 8 मार्च आज जगभरात महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ठिकठिकाणी ऑफिसमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का? जगभरात महिला दिन का साजरा केला जातो? कधीपासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली? असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. तसेच जागतिक महिला दिनाचं महत्त्व जाणून घेऊयात. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोन जागतिक महिला दिन वर्ष म्हणून साजरं केलं जातं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं, तर स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. त्याचबरोबर 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीनं विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केलं. त्यानुसार संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.